यावेळी सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि कर्जमाफी, महिला सन्मान भत्ता, बेरोजगारांना आर्थिक मदत, सोयाबीनला बोनस आणि वन्यजीवांपासून संरक्षण या मागण्या मांडण्यात आल्या। या आंदोलनाला तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी अधिकृत ठराव करून पाठिंबा दिला आहे। उस्थळ, दुमाला, खरवंडी, गोंडेगाव, हसले या गावांनी ग्रामसभा घेऊन आंदोलनाच्या समर्थनाचा ठराव मंजूर केला असून ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांनी समर्थनार्थ रोष व्यक्त केला आहे। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून सुद्धा, लेखी आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही। सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव दिला नाही आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये महिना दिला नाही। म्हणून या सरकारच्या जाहीरनाम्याची आज आम्ही होळी करत असून स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलराव घनवट व शेतकरी संघटनेचा नेवासा तालुका अध्यक्ष या नात्याने उस्थळ, दुमाला ग्रामपंचायत, खरुंडी ग्रामपंचायत, उस्थळ, दुमाला सोसायटी यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम ठरावाचा पाठिंबा दिला। त्याबद्दल मी गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन या आणि ग्रामस्थांचे सर्वांचे मी आभार मानतो। जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर आंदोलन आम्ही तीव्र करणार। जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार असून गावातील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचे मी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे सर्वांचे अभिनंदन करतो। आज या ठिकाणी महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची उस्थळ, दुमाला ग्रामपंचायत समोर होळी करण्यात येत आहे। याचे मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने सरकार आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर 2 महिन्याच्या आत संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं होतं। हिवाळी अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, परंतु या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीचा क सुद्धा उच्चार केला नाही। उलट यांचे कृषी मंत्री वेळोवेळी शेतकऱ्यांवर टीका करत राहतात। राज्याचे अर्थमंत्री शेतकऱ्यांना धमक्या देतात, 31 मार्चच्या आत तुम्ही कर्ज भरा अन्यथा कारवाई करू। आमचं त्यांना आव्हान आहे की करा तुम्ही कारवाई। आज या ठिकाणी उस्थळ ग्रामस्थ येथील सर्व शेतकरी बांधव, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसंच नेवासा काँग्रेस कमिटी आम्ही सर्व येथे उपस्थित आहोत। आमचा शेतकरी आंदोलनाला काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस पक्षाचा हा जाहीर पाठिंबा आहे। मी तो त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण एकजुटीने उतरत आहोत। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, कोण म्हणता देणार नाही। आपुलिया हिता असे जो जाणता असं शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणावं लागेल। आपल्या हितासाठी जे जागे आहेत तेच आता इथं तग धरू शकतात। या युती सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी जाहीर करून सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून दिली नाही। उलट महायुती सरकारचे कृषी मंत्री कोकाटे ही शेतकऱ्यांची थट्टा उडवतात आणि वरून म्हणतात की हे लग्न समारंभात पैसे उडवतात। त्यांना काय माहिती की सरकार हे शेतकऱ्याच्या हातात पैसे देत नाही तर ते त्यांच्या बँक खात्यात वर्ग करतं। अशा तऱ्हेने ती कर्जमाफी होती। ते काय शेतकरी स्वतःच्या सुखासाठी किंवा यासाठी करत नाही। हा अन्नदाता नागावला गेलाय, त्यासाठी या युती सरकारचा जाहीर निषेध करतो आणि संभाजी
ब्रिगेड तर्फे मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि यापुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही जर युती सरकारने कर्जमाफी केली नाही तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून भारतामधील शेतकऱ्यासाठी कृषीप्रधान देशातील भारत देशातील शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची लोकशाही शिल्लक राहिले नसल्या कारणाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही लोकशाही शेतकऱ्यासाठी कुठल्या प्रकारे शिल्लक नसल्या कारणाने स्वतंत्र भारत पक्षाचे नेते अनिलरावजी घनवट तसेच नेवासा तालुक्यातून एक शेतकऱ्याचा जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते तसेच नेवासा तालुक्यातील विविध ग्रामपंचायत आज खरुंडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामस्थ यांनी लेखी पाठिंबा देऊन जाहीरनामा कर्जमाफीचं देऊन लाडक्या बहिणीला 21,000 रुपये महिना देऊ, सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊन बोनस देऊ. सरकार शेतकऱ्याच्या जीवावर निवडून येऊन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले व जाहीरनाम्याचे फसवे आश्वासन दिल्यामुळे या जाहीरनाम्याची आज खरुंडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही जाहीरनाम्याची होळी करीत असून 14 तारखेपासून हे आंदोलन जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार. या सरकारचा आम्ही आज जाहीरनाम्याची होळी करून निषेध व्यक्त करतो.